आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। मामा मामा अहो, खरंच सांगतो या समजाबद्दल मला काय बी माहित नव्हतं। अहो मी त्यांच्या घरी गेलते हो जा विचारायला, मला त्यांचं घर बी माहित नव्हतं। कसं तरी पत्ता हुडकून काढला आणि त्यांना इथं घेऊन आले। मामा त्यांनी आता तुमची माफी मागितली आहे ना, आणि खरंच सांगते हो, ह्यो समजा गैरसमज झाला होता। या संध्या कोणाची चूक आहे कोणाची चूक नाहीये मला काय बी माहित नाही, पण तुम्ही माझ्याशी बोला मामा, तुम्ही असं घबरावू नका। तुम्ही माझ्यासाठी माझ्या बापासारखे आहेत मामा। मामा बोला ना। सिद्धार्थ, हे बघ तू बघितलास आतमध्ये मी सगळ्यांची माफी मागितली, पण तुझी माफी मागायची राहिली। आय एम सॉरी बेटा। बाबा, माझी माफी मागायची काहीच गरज नाही। अरे नाही कसं का आहे ना, खरंच गरज आहे, कारण मी तुला विचारायला पाहिजे होतं, तुला सांगायला पाहिजे होतं। सरप्राईज देण्याच्या नादात मी तुला न विचारता त्यांच्या घरी गेलो, त्यामुळे सगळा गोंधळ झाला। तेच जर मी तुला विश्वासात घेऊन विचारलं असतं तर तू आधीच मला सांगितलं असतास की तिचं लग्न झालेलं आहे म्हणून। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुझ्या आणि तिच्या मैत्रीमध्ये मी मिठाचा खडा टाकला रे। बाबा जाऊ दे। तुम्ही थेट त्यांच्या घरी जा आणि सुंदरीचा हात मागा तुमच्या मुलासाठी। याला ओळखतोस तू? हो, पण तू का विचारतोयस त्याच्याबद्दल? अरे हा देवळात भेटला होता मला महादेवरावांच्या बरोबर। त्यानंच मला सांगितलं की तुम्ही महादेवरावांकडे जा, ते ओपन माइंडेड आहे, त्यांच्याशी तुम्ही बोला, ते मान्य करतील म्हणून मी गेलो ना त्यांच्या घरी। काय? हा, याने तुला सांगितलं? थांब, याला जाब विचारलाच पाहिजे। एक मिनिट, आता नको, आता नको, आता हे प्रकरण आणखी वाढवायचं नाही आहे। पण बाबा, अरे मी सांगतो ना, उगाच तमाशा नको इथं, चल। आले बघा महाराज, समधी वरात गेली आणि घोडा आत्ता येतय। अरे कुठं होतास तू? अरे बोल की, दातखिळी बसली का काय तुझी? एवढं महाभारत झालं घरात आणि तू फिरतोस मीटिंगा करत। उमा, अगं शांत हो की जरा। अगं हे घरातल्या गोष्टी घरातच बोलायच्या, ही जागा नाही आणि ही वेळ पण नाहीये। काय मूर्खपणा केला रे, आता माझी मलाच लाज वाटायला लागली। बाबा, तू स्वतःला दोष देऊ नकोस। नाही रे, मी ना त्या महादेवरावांच्या मुलाचं ऐकायला नको होतं,
त्याचं ऐकलो आणि माझ्यावर ही वेळ आली. कोण म्हणतोयस तू? अरे तोच रे. आता नाही का आपण पोलीस स्टेशनच्या बाहेर बघितलो गाडीतून उतरताना तो महादेव मामांचा मुलगा नाहीये. मग कोण आहे तो? अरे त्यानंच तर मला मिसगिल्ड केलं. त्यानंच मला सांगितलं की घरी जाऊन बोला म्हणजे ते ऐकतील म्हणून. ओके, आता माझ्या लक्षात आलं. असा बदला घेतला त्याने माझा. बदला तुझा? नाही, मला कळलं नाही रे. अरे काय झालं होतं बाबा, मागे त्याने माझ्या एका मित्राच्या अंगावर चिखल उडवला होता. बर. मग मी त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन त्याच्या अंगावर चहा ओतला होता. मला वाटतंय म्हणून त्याने हे असलं केलं असणार आहे. अरे पण म्हणून काय असा बदला? असली चेष्टा? नाही नाही बाबा, आता तू बघ मी काय करतो ते. हे बघ सिद्धू, मी रिटायर्ड असलो ना तरी पोलीस ऑफिसर आहे. हे असलं काही वागायचं नाही, काही बोलायचं नाही, काही असलं विचार करायचा नाही, सांगून ठेवतो. नाही बाबा, याला चांगली अद्दल घडेल असंच काहीतरी करावं लागणार आहे. अजिबात नाही. हे प्रकरण इथंच थांबवतो. संपलं म्हणून समज. आणि तू तुझ्या अभ्यासावर आणि स्पोर्ट्सवर फोकस कर. मी बघतो काय ते. यायचं का आम्ही आत? अरे सुधा मॅडम, या ना या. नमस्कार. नमस्कार, या बसा. हो. बोला मॅडम, कसं काय येणं केलं? काही मॅटर वगैरे? नाही मॅटर वगैरे काही नाही, आपली सदिच्छा भेट. बर, तब्येत कशी आहे तुमची? कशी दिसतीये? खूपच छान. बरं, तुम्ही चहा घेणार की कॉफी? नाही नाही काहीच नको मला. ऍक्च्युली मी आले होते ते अशासाठी, त्या महादेवरावांना तुम्ही अटक केली आहे ना, त्यांची चौकशी करायला आले होते. हो का? तुम्ही त्यांना ओळखता का? हो म्हणजे खरं सांगायचं तर त्यांची भाची आमच्या कंपनीमध्ये जॉब करते आणि तसे आमचे घरोब्याचे संबंध आहेत खूप. म्हणलं तुमचा काही गैरसमज झाला असेल तर तो दूरही करावा. मी भेटू शकते का त्यांना? कुठे आहेत ते? नाही, त्यांना सोडलं मगाशीच आम्ही. हो का? अरे वा ते अरविंद सर इकडे आले आणि त्यांना सोडवलं. वा, व्हेरी गुड. माझा जावई आला होता का इथे? तुमचा जावई? नाही, म्हणजे मला तसं काही माहिती नाही. ओके ठीक आहे. म्हणजे त्यांना तुम्ही सोडून दिलं, त्यांच्या चौकशीसाठी आले होते. मी निघते आता. या. मॅडम मॅडम मॅडम, इकडे 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 इकडे. आम्ही आता तो घरात गेला की नाही, आदित्य, त्याला ओळखतोय मी. त्या पुरी बरोबर त्याचं लगीन झालं की नाही, ते आमच्याच गावची आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर मायाबरोबर चला, मी त्यांचं घर बी दाखवतो. सुंदरीनं हे गावी गेले तसं सांगितलं होतं मला. खोटं बोलली ती माझ्याशी? का तिला माहीतच नाहीये हे परत आलेत ते? इन्स्पेक्टर, ही मुलं नाही नाही, अगदी किरकोळ गोष्ट आहे. समज देऊन सोडायचं होतं त्यांना. पण तुम्ही त्यांना ओळखता? आम्ही ओळखतो मॅडम. मॅडम आम्हाला सोडवा मॅडम, आमची काही चूक नाही तरी मी आत टाकलंय. आम्ही बी तुमच्याकडे चालतो, महादेवनाथांनी सोडवा. साहेबांच्या पाया पडलो तर आम्हाला आत टाकलं. मॅडम सोडवा मॅडम, प्लीज सोडवा मॅडम. हे काय म्हणतात? नाही मॅडम, फार आगाऊ आहे ती. धमकी पण दिली होती गावाकडची लोक बोलवून घेईन म्हणून. म्हटलं कायद्याची जाणीव करून देऊया. जाधव, यस सर. सोड त्यांना. सर, लॉकअपची चावी रवी सरांनी घेऊन गेलेत. हो का?
कुठे गेलेत? सर ते चहा प्यायला गेलेत आत्ताच. अच्छा मॅडम 2 मिनिटं बसा, येतील आता ते. नाही, मी निघते, मला जरा काम आहे. मी त्यांच्याशी बोलू शकते का? हो ऑफकोर्स. थँक्यू. काय रे, काय उद्योग केला तुम्ही? मॅडम आम्हाला बरं काढा मॅडम, आमची काय बी चूक नाही. विनाकारण आत घातलीत मॅडम. 200 दणके दिले तापसते मॅडम. दणके मारले? बरं झालं. आता थोड्याच वेळाने ते तुम्हाला सोडतील. बाहेर आल्या आल्या आधी मला फोन करायचा. काय? आणि या पत्त्यावर भेटायला यायचं, समजलं? आईच्या अंगण सांगतो मॅडम, नक्की भेटणार. नक्की या, मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे. येते. या. थँक्यू मॅडम. गण्या, ते कार्ड नाही आहे. म्हणजे ट्रम्प कार्ड आहे. म्हणजे काय? तुला काय करायचं? काय बस. थांबा, इथंच थांबा 1 मिनिट, मी आलेच. इष्टमिष्ट आल्या गेल्याची, भूता खेताची, पै पाहुण्याची, नातेवाईकाची, घरातल्याची, दारातल्याची, दृष्ट चुलीत जाऊ. लय झाला आता. या शहराची हवा काय आम्हाला मानवायची नाही. आपण उद्याच्या उद्याच गावी जायचं. बस झालं आता. तुला जिथं जायचं तिथं तू जाऊ शकतोस, पण सुंदरीला मात्र आपण गावातच घेऊन जायचं. चला, तुम्ही आतमध्ये चला. मावशी, किती फुटकं नशीब आहे माझं. आणि ज्याचं फुटकं नशीब असतंय ना, त्यानं कधीच मोठी स्वप्न बघायची नसतात. असं हरून नाही जायचं बर का. अगं प्रसंगच तसा घडलाय ग, म्हणून सगळी बोलतात असं. पण हे बघ, तू पण शांतपणाने बोल की त्यांच्याशी. हा, अगं एवढ्या कठीण प्रसंगातनं तू इथपर्यंत आली आहेस, मग आता बी मार्ग निघेल ग पोरी. नाही मावशी, समज संपलंय. मला पुढचं काय बी दिसेना झालंय. ए पोरी, हे बघ, तू मला मावशी म्हणतीयस ना व, मला आईच्या जागी मांडतीयस ना व. हा, तू रडू नकोस. हे बघ, मी बोलते महादेव नानांशी. हा, मी बोलते.
भाऊजी आजी खरं सांगते ग, माझं काय बी चुकलेलं नाही ग आजी. मी खरं सांगते, चुकीचं काय बी वागलेलं नाही. मामा माझ्यासोबत का बोलणं झालाय ग, का बोलत धरलाय त्यानं माझ्यासोबत. अगं कलेक्टर व्हायचं स्वप्न माझ्या एकटीचं नव्हतं, माझ्यासोबत समजायचं होतं का नाही. आणि मामांची इच्छा होती ना मी इथे येऊन अभ्यास करावा म्हणून. मग काय दोष आहे माझा? मी आता इथे येऊन नोकरी करायला लागली, ह्यो दोष आहे माझा. मी स्वतःच्या पायावर उभं राहायचा प्रयत्न केला, ह्यो माझा दोष आहे. आजी आतापर्यंत मला जो बी त्रास झाला तो मी एकटीने सहन केला, कारण मला असं वाटायचं की आपल्या माणसाला त्रास न ग, पण मी तुम्हाला काय बी सांगितलं नाही, समजा मी सहन केलं ग. मग हे बी चुकलं का माझं? अगं जे काय चूक आहे माझी सांग ना. आणि जर माझं चुकलंच नाही तर ही कसली शिक्षा आहे? आज महादेवा मग का बोलणं झालं ग? शांत हो लेकरा, आधी तू शांत हो बघू. हे बघ, जरासा महादेवाचा बी विचार करून बघ की का. अगं आतापर्यंतच्या आयुष्यात त्याचा असा अपमान कधी बी झाला नव्हता. आपल्या गावात तो पोलीस स्टेशनवर गेलता, पण दुसऱ्यांना सोडवण्यासाठी एकदम ताठ मानेनं. आणि इथं त्याचं बकोट धरून त्याला तुरुंगात टाकलं. काय वाटलं असं ग त्याला? तो लय खचून गेलाय ग, लय त्रास झालाय त्याला त्याचा. अगं नको वाईट वाटून घेऊस आणि स्वतःला त्रास तर अजिबात देऊ नकोस, कारण तुझा ह्यात काय बी दोष नाही. आणि अगं बाबा बोलनात म्हणजे ते कोणाशीच बोलना झाले, माझ्याशी पण बोलले नाहीत. तुझ्यावर त्यांचा नाही ग काय राग. ए तू गप ग, उगी शहाणपणा करू नको. काय तुझी अक्कल, मोठ्या माणसांच्या उगीच बोलायचं नाही मधी मधी. म्हण तिचा काय दोष नाही, तिची काय चूक नाही, समजा तिच्यामुळेच झालंय, तीच कारणीभूत आहे या समजायला. म्हण कलेक्टर व्हायचं आहे, शिकायचं आहे. तिचं स्वप्न, तिचा अभ्यास, याच्या पलीकडचं जग तिनं बघितलंच नाही कधी. आपला कधी विचार केला का तिनं? भाऊजी, असं काय करताय? तुमच्यासारखा पहाडासारखा माणूस असं जर खचून गेला तर आम्ही कोणाकडे बघायचं? भाऊजी तुम्हाला खरंच सांगतो, मी जेव्हा इकडे आलो होतो ना, सुरुवातीच्या काळात स्ट्रगल करत होतो, तेव्हा मला सारखी तुमचीच आठवण यायची आणि प्रेरणा मिळायची. पूर्ण फॅमिलीचे तुम्ही आधारस्तंभ आहात. तुमच्याकडे बघून सगळेच एनर्जी घेतात. बघा, आज जे झालंय ते फार वाईट झालंय, पण ते कोणामुळे झालंय, काय झालंय, मला 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 ह्याच्यात नाही पडायचं. पण भाऊजी प्लीज तुम्ही असं खचून जाऊ नका. भाऊजी मी दुबईला जाणार आहे.
आणि तिकडे मी सुंदरीला नाही घेऊन जाऊ शकत. पण तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे भाऊजी, तिला इकडे ठेवू नका. तिला तुमच्यासोबत गावी घेऊन जा. मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं ना भाऊजी, पण तुम्ही नाही ऐकलत माझं. आणि आज बघताय ना काय झालंय ते. हे बघा, ठीक आहे, जे झालंय ते झालंय, इट्स ओके. अजूनही काही वेळ हातातून गेलेली नाहीये. तुम्ही तिला प्लीज तुमच्यासोबत घेऊन जा. भाऊजी, तिकडे ती तुमची जबाबदारी असणार. आणि प्लीज तिच्या कुठल्याही हट्टाला बळी पडू नका. तिचं काहीच ऐकू नका. तिला स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेऊ देऊ नका. नाही म्हणजे मला असं नाही म्हणायचंय. हो, पण तिला नाही कळत तिच्या चांगल्यासाठी काय आहे काय नाहीये. तिचं भलं कशात हे तिला नाही कळत. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, प्लीज तिला घेऊन जा. माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला. आमच्या सगळ्यांच्या सोयीने जे आहे ना ते प्लीज करा. तिला तिच्या मनाने गोष्टी ठरवून देऊ नका. मी पाया पडतो तुमच्या. बघा भाऊजी, कदाचित तुम्हाला माझं बोलणं चुकीचं वाटत असेल. माझा काही विरोध नाहीये तिच्या स्वप्नांना. अहो, मी आहे ना तिच्या पाठीशी. माझी इच्छा आहे की तिचं स्वप्न पूर्ण व्हावं. भाऊजी, ते स्वप्न गावात राहून सुद्धा पूर्ण होऊ शकतं ना, हो की नाही भाऊजी? बघा भाऊजी, ती इकडे राहिली तर तुमचं सगळं लक्ष तिच्या काळजीपोटी इकडेच राहणार. अहो, तुम्हाला तुमचा व्याप आहे, कितीतरी काम आहेत. किती दिवस तुम्ही आमच्या संसारात असे अडकून पडणार आहात? तुम्हीच सांगा मला भाऊजी. भाऊजी, अहो तुमचा गावातला मान मी बघितलाय. मला विचारा, मी बघितलंय किती लोक तुम्हाला रिस्पेक्ट करतात. अहो, तो मान, तो रिस्पेक्ट तुम्हाला इकडे नाही मिळणार. आणि आज जे झालंय ना भाऊजी, मला एवढं वाईट वाटलंय. मला काय सांगू तुम्हाला भाऊजी. मी तुमच्या पाया पडतो. प्लीज माझं ऐका भाऊजी, प्लीज माझं ऐका. तुमचं म्हणणं मला कळतंय आदित्य. ठीक आहे, मी बोलतो. चला बाहेर जाऊ. आजवर एवढं केलं हिच्यासाठी. बिन बापाची पोर आहे, तिला काय बी कमी पडू नये म्हणून मनाला न पटणाऱ्या कितीतरी गोष्टी हिच्यासाठी केल्या. पण हिनं काय केलं? फक्त स्वतःचा विचार केला. मला कलेक्टर व्हायचंय, शिकायचं आहे, बस फक्त एवढंच हिला माहिती. मग त्यासाठी आमची किती का फरफट होईना, त्याची काय बी फिकीर नाही हिला. अगं बस की, आता किती बोलशील?